नको या ठिकाणी मी सांगते. मला त्या पोलिसांना सांगायचंय, तुम्ही ज्यांना मारत होतात ना त्यातली एखादी तुमच्याच मुलांची मैत्रीण असेल हो, आणि उद्या तुमचा UPSC आणि MPSCचाही पेपर असा फुटला जाईल, मग तेव्हा काय कराल? माणुसकी या भारतात राहिलीच नाही. आणि अंधभक्ती सोशल मीडियावर प्रत्येक मुलांना मी सांगते, व्हॉट्सअपचा येणारा सोर्स काय तो विचारा. हे व्हॉट्सअप मला कुठून आलं? दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधात अलिबाग शहरात शेका पक्षाच्या वतीने जोरदार निषेध सभा घेण्यात आली. धर्मेंद्र प्रधान वापस जाओ, वापस जाओ, वापस जाओ. अमित शाह वापस जाओ, वापस जाओ, वापस जाओ. सगळ्या माता की जय, भारत माता की जय. लढेंगे, जीतेंगे. धर्मेंद्र प्रधान वापस जाओ, वापस जाओ, वापस जाओ. अमित शाह वापस जाओ, वापस जाओ, वापस जाओ. सगळ्या माता की जय, भारत माता की जय. अमानुषपणे त्या दिवशी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला. मला अभिमान वाटतो या देशाचा, की या देशामध्ये आता आमच्या मुली आणि महिला मागे राहिलेल्या नाहीत. तुम्ही या आंदोलनाचं विवेचन ऐका. त्या आंदोलनामध्ये 50% मुली सहभागी होत्या, ज्यांना कुठल्याही पक्षाचा मुलामा नाही, ज्या कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्या नाहीत. 50% महिला त्या आंदोलनामध्ये आणि मुली सहभागी होत्या. कित्येक माता भगिनी त्या आंदोलनामध्ये सहभागी होत्या आणि विचारत होत्या आमचा दोष काय. आम्ही मागणी काय केली? आम्ही मागणी केली की पेपर फुटला, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आंदोलनकर्त्यांच्या, कारण त्याच्यात मी माझा मुलगा बघते. प्रत्येक विद्यार्थ्याचं भवितव्य जर घडायचं असेल तर या देशाचं शैक्षणिक धोरण हे बदललंच पाहिजे. पेपर कसे फुटतात, नैतिक जबाबदारी कोणाची? त्याचा राजीनामा का देऊ नये? धर्मेंद्र प्रधानला काय गुळ लागले हो? का त्याचा राजीनामा घेतला जात नाही? का त्याला पाठीशी घातलं जात आहे? किती भयान प्रकार आहे परवाचा. मी आई म्हणून माझ्याही डोळ्यातून पाणी आलं. ज्या ज्या आया म्हणून इथे उभे आहेत, अहो मुलाला साधा ओरखडा ओढला तरी आपण 10 वेळा हात फिरवतो आणि कुरवाळतो. मध्ये पेपर लिहिला आणि मला फोन केला. ही आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था. 3,500 रुपये माझ्या आईचे मी भरले, तिच्या कष्टाचे. त्या 3,500 मला फक्त 22 पानं मिळाली. ज्या पद्धतीने राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण झाली त्याचा मी जाहीर निषेध करते, असे सांगत शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी आक्रमक शब्दात लाठीचार्जचा निषेध केला. भावना काय आहेत आपल्या या आंदोलनात? मी स्वर्गीय नारायण नागू पाटलांची नातसून आहे आणि त्यांनी खोतांना घालवलं आणि आज आम्ही या तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. जे दिल्लीत होतंय ते मला वाटतं अतिशय अमानुष्य आहे. त्यांच्यावर ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि असं वाटायला लागलंय की आम्ही फ्रीडमच्या आधीच्या भारतात राहतोय. म्हणजे ब्रिटिशरने ईस्ट इंडिया कंपनी सारखे वागतायत. त्याच्यामुळे अलिबाग या सगळ्या जंतर मंतर मध्ये दीपकेंचा आणि सगळ्यांचा पाठिंबा देते. आम्ही धर्मेंद्रजी प्रधानांचा राजीनामा मागतो, अमित शहाचा राजीनामा मागतो त्या लाठीचार्जसाठी. नाही, पाठिंबा देणे माझं कर्तव्य आहे पूर्वगामी पक्षाची प्रवक्ती म्हणून, असं मला वाटतं. आणि खरंच वाईट वाटलं. जितके आंदोलक होते तितके पोलीस होते तिकडे आणि ज्या पद्धतीने तिथे वागवलं जात आहे लोकांना, विद्यार्थ्यांना, साधे साधे बिचारे विद्यार्थी मनात होप्स घेऊन येतात आणि त्यांना लाठीचार्ज, टिअर गॅस, युनिफॉर्म, गन्स मधले मिलिटरी मॅन. अरे विद्यार्थी आहेत, आपल्या देशाची मुलं आहेत, काय आतंकवादी आहेत? हे चुकीचं चाललंय एकदम. आणि याच्यासाठी जो लढा लढायला लागेल तो आम्ही शेतकरी कामगार पक्ष म्हणून ठामपणे हा लढा लढू. लोकशाही सर्वप्रथम तर विरोधी पक्ष नेत्यांच्या, सगळ्या पक्षीय नेत्यांचे मी मनापासून आभार मानते की ते ज्या पद्धतीने या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. मग आपण डिंपल यादवांना बघतो विद्यार्थ्यांसोबत. आज काल आपण पाहिलं म्हणजे काय LOP म्हणजे लीडर ऑफ ऑपोजिशन हे किती मोठं पद आहे. आणि राहुलजींसारखे ज्यांच्या घराण्यांनी देशासाठी 3 बलिदान दिलेत त्यांच्याशी धक्काबुक्की पोलीस करत होते.
आणि ते संविधानिक पद्धतीने गेलेले. पहिले ते स्पीकरकडे गेले, त्यांनी स्पीकरकडे मागणी केली की हा विषय चर्चेला घ्या. स्पीकरनी चर्चेला विषय घेतला नाही. स्पीकरनी सांगितलं मोदी सांगतील तसं मी करीन. स्पीकरनी चर्चेला विषय घेतला नाही. ते तिथे घरासमोर बसलेले त्यांचे खासदार घेऊन आणि काय मागत होते? फक्त मीटिंग मागत होते, चर्चा मागत होते, शांतपूर्व चर्चा मागत होते. त्यांच्याशी जर अशी वागणूक करतात तर तुम्ही इमॅजिन करा सर्वसामान्य विद्यार्थ्यांची लोक काय करत असतील. आम्ही हे आंदोलन या ठिकाणी अलिबागच्या भूमीत केलं, रायगडच्या भूमीत केलं, हे सांगायला की अलिबाग तालुक्याचा याला पाठिंबा आहे, शेतकरी कामगार पक्षाचा याला पाठिंबा आहे, टीम चित्रलेखा पाटीलचा याला पाठिंबा आहे, टीम चित्रलेखा पाटील फॉर एन्व्हायरमेंटचा पाठिंबा आहे आणि आमच्या विविध संघटना, विद्यार्थी संघटना असतील, आमची पूर्वगामी युवक संघटना असेल, आमची महिला आघाडी असेल, या सगळ्यांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी, लढाईची तयारी दाखवण्यासाठी या ठिकाणी आम्ही ही मीटिंग घेतली. देशभरातून आलेल्या कोवळ्या मुलांवर लाठ्या चालविल्या. ते सांगत होते आम्ही 6-6 महिने अभ्यास केला, दिवस रात्र जागलोय. आमच्या आईबाबांनी आम्हाला हजारोंची पुस्तके आणून दिली आणि परीक्षा तोंडावर आलेली असताना आमचा उत्साह शिगेला पोचलेला. अचानक नीट परीक्षाच रद्द करण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांना धक्का बसला, त्यांची मेहनत वाया गेली. मुलांनी देशभरात आत्महत्या केल्या. याला जबाबदार कोण? असा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी जोरदार निदर्शने झाली. उपस्थित आईवडिलांचे डोळे भरून आले. अलिबाग येथील PMP नाट्यगृहाबाहेर शेका पक्षा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभा पार पडली. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला, तर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकतेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या निषेध सभेला शेकाप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, ॲडव्होकेट गौतम पाटील, सुरेश घरत यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.